जय हरी शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं पुन्हा एक शासन निर्णय काढलेला आहे आणि यामध्ये कर्जमाफीबद्दल काही बदल केलेत। मात्र यामध्ये जे काही बदल झालेत या बदलानुसार कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आणि जो अगोदरचा 2 जून 2026 रोजीचा शासन निर्णय आलेला आहे त्यानुसार सुद्धा कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार हे बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं नाही। कारण यामध्ये ज्या काही तारखा आहेत का त्या तारखा फार बारकाईने लक्षात घेणं आणि कुठून कुठपर्यंत कसं थकीत आणि कसं न भरलेलं हे बऱ्याच शेतकऱ्याच्या लक्षामध्ये आलं नाही। मग आता जो बदल झाला आहे या बदलामुळे 2019 मध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांना या 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार। मात्र यामध्ये सुद्धा त्या तारखाचा खेळ आहे आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार नाहीत हे सुद्धा आपल्याला या शासन निर्णयावरून समजून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही बारकाईने या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की 2 जून 2026 रोजी शासन निर्णय काढला होता त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना 1/4/2019 च्या नंतर कर्ज घेतलेले 2019 ते 31/3/25 या दरम्यान ज्यांनी कर्ज घेतलेले या तारखेच्या नंतर, आता काहीने समजा फेब्रुवारी महिन्यात घेतला असेल, कोणी मार्च महिन्यात घेतला असेल तर ते सुद्धा याच्यात येणार नाहीत। या तारखेच्या नंतर उचल केलेली आहे आणि 31/3/2025 पर्यंत थकीत आहे। मग 2021 ला घेतला असेल, 22 ला घेतला असेल, 23 ला घेतला असेल तरी काही अडचण नाही। इथपर्यंत ज्यांनी घेतलेलं आहे आणि उचल केलेलं कर्ज त्यानंतर त्यांनी पुनर्गठन केलं किंवा फेर पुनर्गठन केलं म्हणजे पुन्हा एकदा डबल केलं आणि त्यानंतर 30/9/2025 पर्यंत 25 पर्यंत थकीत या तारखेपर्यंत आहे त्यांचं 30/9/2025 पर्यंत। जर ह्या तारखेच्या नंतर भरलेलं जर असलं ह्या तारखेच्या अगोदर ते सुद्धा पात्र होणार नाहीत। हा महत्त्वाचा तारखेचा खेळ समजून घ्या। इथपर्यंत थकीत आणि 31/3/2026 पर्यंत न भरलेलं 31/3/26 पर्यंत भरलेलं नाही पाहिजे। एकतीस 3/2026 पर्यंत भरलेलं सुद्धा नाही पाहिजे। अशाच शेतकऱ्यांचं मुद्दल आणि व्याज मिळून 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे 2 जूनच्या शासन निर्णयानुसार माफ होणार आहे। मग आता यामध्ये जो काही बदल झाला आहे, मग आता बदल झाल्यामुळे या तारखेमध्ये काही बदल झाला का हे सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे। मग आता बऱ्याच जणांना वाटू शकतं मग आता जे शासन निर्णय आला आहे मग त्यानुसार आपणही पात्र होऊ का? मात्र तसं होणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला होता त्या शेतकऱ्याला फक्त 50,000 रुपयेच मिळणार होते। फक्त त्यामध्ये बदल केलेला आहे की त्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे आणि त्यामध्ये जे OTS मध्ये बसतात म्हणजे 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे ती वरची रक्कम भरल्याच्या नंतर त्यांना ते 2 लाख रुपयाची माफी मिळणार आहे। त्यांनी सुद्धा ती माफी मिळाल्याच्या नंतर 1/4/2019 ते 31/3/2025 मध्ये घेतलेलं कर्ज आहे 30/9/2025 पर्यंत थकीत आहे आणि 31/3/2026 पर्यंत भरलेलं नाही। अशाच शेतकऱ्यांना ती 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे। आता काही शेतकरी 2019 ला पात्र नव्हते त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। समजा ज्याला 2019 ला लाभच मिळालेला नाही त्याला सुद्धा वाटायला लागले मग आपला सुद्धा याच्यात नंबर लागणार आहे, तर तसं नाही। जे पात्र होते हे त्यांच्यासाठी ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी आहे। हा एक महत्त्वाचा बदल। आणि दुसरा बदल आहे जे शेतकरी सलग 2022 ते 23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये त्यांनी पीक कर्ज घेतलंय आणि भरलंय अशा शेतकऱ्यांना म्हणजे 3 वर्ष लगातार घेतलंय आणि भरलंय अशा शेतकऱ्यांनी जर एखादं वर्ष भरलेलं नसेल तर त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार आहे। समजा एखादे वर्ष भरलेलं नसेल, मात्र त्यांच्यासाठी एक अट होती
की या पुढचं म्हणजे 2026-27चं म्हणजे 27ला सुद्धा त्यानं भरलेलं पाहिजे होतं. ही अट होती त्या 50,000 मिळण्यासाठी. मात्र ती अट शिथिल केली. म्हणजे हे महत्त्वाचे असे 2 बदल केलेत आणि याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही. आता काही शेतकरी आहेत मला 2016चं काढलेलं आहे, 2012चं काढलेलं आहे, कोणी म्हणतं 2018चं घेतलेलं आहे, ते आतापर्यंत थकीत आहे, तर ते मिळणार नाही. जे 1/4/2019 आणि 31/3/2025च्या दरम्यान कर्ज घेतलेले शेतकरी आहेत, मग ते 2019ला पात्र असो का नसो, अशा सर्व शेतकऱ्यांना ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार. आणि जे नियमित कर्जदार आहेत त्यानं 3 वर्षे रेग्युलर भरलेले, एखादं वर्ष नसेल भरलं तर त्याला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार आहे. असा हा शासन निर्णय नवीन बदलानुसार नवीन शासन निर्णय आलेला आहे. तुम्हाला सुद्धा जर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता मला वाटतं जवळपास शेतकऱ्याच्या लक्षात हे आलं असेल. आता काल परवा एक मी पंढरपूरला गेलो होतो, त्या शेतकऱ्यासोबत एक व्हिडिओ केला होता. मग मलाही वाटलं की या शेतकऱ्याला आता संपूर्ण माहिती झाला असेल, पण असं बऱ्याच शेतकऱ्याला हे तारखेचा खेळ माहीत झालेला नाही. म्हणून मी तो एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यानंतर हा काल शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णयानुसार पुन्हा एकदा सविस्तर समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.